नमस्कार मित्रांनो, आपलीच गोष्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण मोठे झालोय, पण खरंच आनंदी आहोत का? लहानपणी ना आपल्याला मोठं व्हायची खूप घाई असायची. वाटायचं मोठं झालो की कोणी ओरडणार नाही. हवं तेव्हा बाहेर जाता येईल, हवं ते घेता येईल, आपल्या मनासारखं जगता येईल. पण मोठे झाल्यावर एक गोष्ट कळाली, मोठं होणं म्हणजे स्वातंत्र्य मिळणं नाही, तर जबाबदाऱ्या वाढणं असतं. आणि कधी-कधी या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. सकाळी अलार्म वाजतो, डोळे उघडतात, पण उठायच्या आधीच मोबाईल हातात जातो. WhatsApp, Instagram, रील्स. कोणी नवीन गाडी घेतलेली असते, कोणी परदेशात फिरत असतो, कोणी नवीन घर घेतलेलं असतं, कोणी लग्न करत असतो आणि आपण आपण स्क्रीनकडे बघत विचार करतो, माझं आयुष्य आणखी इतकेच का आहे? पण आपण हे विसरतो, आपण दुसऱ्याच्या आयुष्यातले हायलाईट पाहतो आणि स्वतःच्या आयुष्यातला स्ट्रगल जगतोय. मग सुरू होती रोजची धावपळ, नोकरी, काम, पैसे, भविष्यासाठी प्लॅनिंग. महिन्याच्या शेवटी पगार येतो, क्षणभर आनंद होतो आणि मग EMI, बिल, खर्च, पुन्हा पुढच्या पगाराची महिन्याची वाट पाहावी लागते. आपण स्वतःलाच म्हणतो, आता थोडं सेटल झालं की मग मनासारखं जगू. पण तो सेटल होण्याचा दिवस कधीच येत नाही. कारण एक प्रॉब्लेम संपली आणि दुसरी प्रॉब्लेम तयार असते. एक वेळ होती, मित्रांना भेटण्यासाठी कारण नव्हतं. चल बाहेर जाऊया, एवढंच पुरेसं होतं. आज भेटूया कधीतरी आणि ते कधीतरी कधीच येत नाही. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात बिझी आहे. कोणी करिअरमध्ये अडकलेलं आहे, कोणी पैशाच्या मागे धावत आहे, कोणी नातं टिकवण्यात व्यस्त आहे. आणि हळूहळू मित्र कमी होत नाहीत, पण त्यांच्यासोबतचे क्षण कमी होत जातात. आणि सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट ती म्हणजे घर. लहानपणी आई म्हणायची, कधीतरी काही हवं असेल तर सांग. आज आई फोन करते, जेवलास का? आपण म्हणतो, हो ग, नंतर बोलतो, थोडं काम आहे, आणि फोन ठेवतो. पण कधी विचार केलाय का, आपल्याकडे नंतर बोलण्यासाठी वेळ आहे, पण आई वडिलांकडे त्यांचं वय मात्र थांबत नाही. लहानपणी त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, आता आपल्याकडे त्यांच्यासाठी वेळ नाही. हीच तर मोठी होण्याची सर्वात शांत किंमत आहे. मग प्रश्न असा आहे की आपण एवढं सगळं का करतोय? पैशासाठी, यशासाठी, का का लोकांनी आपल्याला सक्सेसफुल म्हणावं म्हणून, की खरंच आनंदी होण्यासाठी? कारण यश मिळालं, पण ते सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याकडे वेळच उरला नाही. तर त्या यशाचं काय? जर मोठं घर मिळालं, पण त्या घरात बसून 2 मिनिटं शांतपणे बोलायला माणूसच उरला नाही, तर त्या घराचं काय? तर लाखो रुपये कमवले, पण स्वतःच्या मनाला 2 क्षणांचा आनंद देता आला नाही, तर त्या पैशाचं काय? कदाचित आपल्याला आयुष्य बदलण्याची गरज नाही, कदाचित फक्त थोडं थांबण्याची गरज आहे. आईला फोन करण्याची गरज आहे, बाबांसोबत चहा पिण्याची, जुन्या मित्रांना अचानक मेसेज करण्याची, स्वतःच्या आवडत्या व्यक्तीसोबत गोष्टीसाठी वेळ काढण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला एकदा विचारण्याची, मी खरंच आनंदी आहे का? कारण आयुष्य म्हणजे फक्त पगाराची तारीख नाही, नवीन फोन नाही, मोठी गाडी नाही, मोठं घर नाही, तर आयुष्य म्हणजे आईच्या हाताचं जेवण, मित्रांसोबतचा तो वेळ, बाबांसोबतचा शांत चहा, एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीत मिळालेला मोठा आनंद, आणि रात्री झोपताना मनात येणारी भावना, आजचा दिवस जगलो म्हणून. आपण मोठं झालो हे खरं आहे, पण मोठं होताना आपण बालपण, आपली माणसं आणि आपला आनंद सोडायचा नाही. कारण आपण कितीही मोठे झालो, यापेक्षा आपण किती मनापासून जगलो हीच खरी गोष्ट आहे. ही होती आपलीच गोष्ट.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया आपलीच गोष्ट या एका गोष्टीसोबत. धन्यवाद.